जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता। कीर्तन रूपी सेवेसाठीच्या अभंगाची निवड अर्थात योजना केली तो अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी देवाच्या अतिशय जवळचे आपणा सर्वांचे परिचित देहूगावचे साधू तुकोबराया यांचा 4 चरणाचा अभंग असून अभंग उपदेश प्रकरणातील आहे। जगामध्ये अनेक उपदेश करणारी मंडळी आपल्याला वारंवार भेटतील, परंतु उपदेश कुणी करावा, उपदेश कसा करावा, उपदेश का करावा, उपदेश कुणाला करावा असे 4 पैलू पाडता येतील। उपदेश कुणी करावा, जे परिपूर्ण झालेले आहेत, परमार्थिक जीवनामध्ये ज्यांनी परिपूर्ण परमार्थ केलेला आहे ते उपदेशाचं ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव यांनी उपदेश करावा, किंवा आमचे विरक्ती असणारे तुकोबराय यांनी उपदेश करावा, आधी सर्व साधू संतांनी उपदेश करावा। आमच्यासारख्या बुवांनी महाराजांनी कुणाला उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नये बोलावं तुम्ही का? आम्ही परिपूर्ण नाहीत ना मंडळी, संत परिपूर्ण आहेत, देव परिपूर्ण आहे, त्यामुळे संतांनीच उपदेश करावा, संतांचाच अभंग उपदेश पर घ्यावा अशी नम्रतेची विनंती। विठ्ठल विठ्ठल। हो, जे परिपूर्ण आहेत, जे ब्रह्मनिष्ठ आहेत, क्षत्रिय आहेत आणि कृपाळू आहेत यांनी उपदेश करावा। जे अभ्यासू आहेत, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्यांच्यावर कुणाचा तरी कृपा झालेली आहे, मग देवाची असेल, संतांची असेल, आपल्या गुरुची असेल, याला म्हणतात निष्ठावन। आणि मग जे कृपाळू आहेत त्यांनी उपदेश करावा। आता उपदेश करावा कुणी हे समजलं, पण उपदेश कुणाला करावा? जो आपल्या जीवनामध्ये काही करू पाहतोय आणि आपल्याकडे शरणागती घेऊन आलेला आहे, ज्याला काहीतरी पाहिजे अशी अपेक्षा आहे, त्याला उपदेश जरूर करावा। माऊली उपदेश का करावा? तर एखाद्या सर्वसामान्य माणसाचं भलं व्हावं, नरदेहाची योग्यता ज्यांना कळाली असेल त्यांनी कळून घ्यावी आणि या नरदेहाच्या योग्यतेचं सार्थक करण्यासाठी किंबहुना होण्यासाठी उपदेश करावा। विठ्ठल विठ्ठल। तुकोबराया उपदेश करतात, काय महाराजांची योग्यता आहे? आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ प्रती भिके कुत्री घर राखीती। ज्यांनी संसाराच्या नावे घालून या शून्य अशी आपली अवस्था करून घेतली ते माझे तुकोबराया। मंडळी शब्द काही वेगळे आहेत, परस्पर आहेत। एक आहे व्यवस्था, एक आहे अवस्था। परमार्थामध्ये असते ती व्यवस्था आणि व्यवहारात असते ती व्यवस्था। मग बसण्याची असेल, संसारिक असेल, सडक वगैरे असतील, तुमच्या आणखीन गाड्या वड्या असतील, हे सगळी व्यवस्था आहे। पण परमार्थामध्ये व्यवस्थेला महत्त्व नाही माऊली, परमार्थामध्ये अवस्थेला महत्त्व आहे। ती अवस्था होण्यासाठी म्हणून आपण आपल्या जीवनाचं महत्त्व कळून घ्यायला पाहिजे। काय गरज आहे अवस्थेची? काय परमार्थिक अवस्था म्हणजे नक्की काय? परमार्थ इतका सोपा नाही। महाराज 2 ठिकाणी वेगळे शब्द वापरतात, परमार्थ नवे लेकुराच्या गोष्टी, आणि महाराज म्हणतात तुका म्हणे सोपे आहे 2 गोष्टी वापरतात। दोघाचा अर्थ एक लावू नका। सोपं कोणाला आहे? जो परमार्थ करू लागलाय त्याला सोपे, पण करू का नको, करू का नको कठीण आहे। पण एक लक्षात ठेवा माऊली, ज्याला खरंच काही कळत नाही त्याला पामर जरी म्हटलं, लेकरू म्हटलं तरी लेकराला जे कळत नाही ते काही खातंय, काही पितंय, कसंही रडतंय, पण एक गोष्ट त्याला कळते, त्याच नव्हे त्याची आई, ती कळते त्याला, बरं फार लवकर कळते त्याला। आईची ऊब कळते, आईचा स्पर्श कळतो, आईचा शब्द कळतो। का कळतो? तर ती त्याची जन्मदात्री आहे। तसं आम्हाला देखील कोणीतरी ती अंशरूपी भगवंत आहे, हा भगवंत आम्हाला कळायला हवा माऊली। भगवंत अगोदर कळायला पाहिजे। ज्याला भगवंत अगोदर कळाला त्याची काय झाली? ती अवस्था झाली। बाकी संसार ज्याला कळाला ती झाली व्यवस्था माऊली। परमार्थामध्ये अवस्थेला महत्त्व आहे। अवस्थांतर जे आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये, व्यवस्था जी आहे ती व्यवहारामध्ये। अवस्था करण्यासाठी म्हणून पहिल्यांदा महाराजांनी एक त्या गीतेमध्ये भगवंताने एक शब्द वापरला आहे, मन म्हणा भो मद्भक्तो मध्याजिमाम नमस्कुरु मामे वैशजी उक्तेव महात्मा मत्परायणः तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकांती। भगवंत अर्जुन सांगता, अर्जुना
तू तुझं मन एक कर, तू मन हे मीच करी, माझी ये भजनी प्रेम धरी. आणि मग सर्वत्र नमस्कारी मज एकांते, एकांतात बस, नमस्कार कर आणि मलाच आठव. कारण ही पारमार्थिक काय होते, अवस्था झाल्याशिवाय भगवंताचं नाम तसं आठवत नाही. विठ्ठल विठ्ठल जगामध्ये अनेक माणसं उपदेश करणारी आहेत, अनेक माणसं आहेत, पण तो उपदेश आपल्या हिताचा आहे की नाही हे कळण्यासाठी देखील आपली अवस्था तयार व्हायला पाहिजे. कुणी काही सांगतो, कुणी काही सांगतो, हा तुला असं बोलला, तो तुला तसं बोलला, आपल्या मनामध्ये नको ते विचार येतात ना, आपण भांडणाला निघतो. हे जे विचार आहेत ते का कळतात, तर आपल्या अंतःकरणाची अवस्था झाली नाही. म्हणून विचार फक्त संतांचे ऐकायचे, विचार फक्त सदलोकांचे ऐकायचे, विचार फक्त वरिष्ठांचे ऐकायचे, विचार आई वडिलांचे ऐकायचे, विचार गुरुजींचे ऐकायचे आणि विचार फक्त आणि फक्त संतांचे ऐकायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय विचार आहे तो संतांकडे? संत कधी चुकीचा मार्ग देत नाही, कारण मुळात जे संत आलेत यावत जीवाच्या भवितव्यासाठी आलेत. ते आल्याचा पत्ता सांगतात. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, म्हणजे जे संत ज्या वाटेने गेले, अर्थात संत वाट नाम विचार, ज्या विचाराने संत गेलेत त्या विचाराने आपण जर गेलो तर नपडे गुंता कुठे काही, आपल्या जीवनामध्ये कुठे गुंता पडणार नाही. असे माझे संत तुकोबराया जनतेला उपदेश का करतात? कारण बुडत हे जन न देखवे डोळा, येतो हिताचा कळवळा, पडती हाती काळा, म्हणून या उपदेश करावा. विठ्ठल विठ्ठल. उपदेश हिताचा असावा, भल्याचा असावा, बऱ्याचा असावा. माझे तुकोबारांनी जगाचा अनुभव घेतला, त्यांनी स्वतःच्या जीवनाचा अनुभव घेतला. 7 पिढ्यांचा त्यांचा अनुभव आहे. देवाशिवाय दुसरं जगामध्ये काही नाही. म्हणून ते तुकोबाराय सांगतात, या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उपदेश करतात. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे